सुरुवातीला भोजन करूया तर तो काय बोललेला नाही, पण तुझा ना इतकं पेटार उठला ना, ए तुझी गत असती या तुझी गतच ती आहे, समजला? म्हणून तुका कोण ते जोडी घेऊन येतच ना, हीच परिस्थिती आहे तुझी. या ठिकाणी सुरुवातीत तू इतक्या जर खाली जाऊ रटाळा लावून ठेवला ना, त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं ह्यानाच जाईल बोलायची पद्धत चुकीची आहे. भजना गेलो. अरे तू भांडणा करून येतो काय रे? बारकी नंतर भांडणा करून हिशोबात येतं काय? बरं आता साऊंड वाले तर सांगता ऐका काय जाणार नाही, कानात पोट घालतं. कसं वाटलं तुझा? अरे लय डेंजर परिस्थिती आहे. त्या नेपाळ्यासारखे तुझे गेले डोळे भोतू. हा कॉलेज तुम्हाला तो हय होतो, 3-4 महिने हय होतो. आता मी सांगा काय बाकीचा पुढच्या काय सांगा तुला पुढे ना बोललो चला होतो. 4 महिने हय होतो तो. त्या कोकण मित्र मंडळाला, कोकण नगर मित्र मंडळ, तर रात्री तू एकटोच फिरायचो. त्याचा वाटतं मी गावात आंब्याच्या बागेतच फिरतोय, कसं फिरायचं. ते नेपाळी तरी झोपायला फिरत नसेल त्याच्यापेक्षा बरं. आता तो कॉलेज तुम्हाला सध्या 13वीचा अभ्यास करतो. हा ही परिस्थिती आहे तुझी. तू बोलतोस ना पप्पासारखं ते चांगलं आहे ना, त्याच्यापेक्षा चांगला काहीतरी भजन केलं असतं ना. मग सरकार असं सांभाळून जेव्हा पाकिस्तान वाले म्हणतात सिनियर माता नेऊन गाव, अरे तू एवढं भजन करते म्हणजे तुला काय वाटतं? तुझ्या आवाजात ते मरतं त्यासाठी तुझा पाठी योग्य होते नाही, समजला काय? तुझी काय आता बराच काय काय तू काय काय बोललं त्या ठिकाणी. दादा माईक चालू नाही तरी. सन्माननीय आमचे गुरुबंधू या ठिकाणी श्यामसुंदर सावरगो या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडून माझ्यासाठी 201 रुपयांचा पारितोषिक आलेले आहे. धन्यवाद. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो, आभार मानतो. व कसं असतं माहित आहे, आज आपल्याला भारी आहे या ठिकाणी भजन रसिक आहे आणि त्यांच्या बरोबर आपल्याला चालणं गरजेचं आहे. तुझा हिसाब काय असता की समोरचं टार्गेट असतं, हो तुझा हिसाब असता. अरे प्रेमान बारी करू. काल मी एक बारी केलंय ना, समोर एक शब्द नाही बोललो मी, ते काय एक शब्द नाही बोललो, पण शेवटपर्यंत गवळणीपर्यंत भजन रसिक उपस्थित होते. तू काय सुस्वागतम झाला तर तू आता भजन झालं, आता गजरात काय करशील तर सांगायचं नाही. कोणाच्या फणसाच्या घड्याळ करशील, गाड्या करशील, तेवढ्याच करू शकतो. ही पात्रता ती या समजलं काय? आता टेन्शन कपाळात कशा हात लावते, कसं टेन्शन देत काय रे? कोबडी म्हणतात कवाड घालतात ती पण त्याला माहिती भांडून देवगडातला सांगा, मी तरवेळ बाजारपेठेतला सांगा, कोण काही कवाड घालतात सगळ्या आमका माहिती आहे. कोण काही कवाड घालतात तुका माहिती आहे, सांगा कोण काही कवाड घालतात ती माहिती आहे. अरे लहानापासून मुलं या भांडून भजनाच्या पंढरीमध्येच आपला जन्म झालो आणि हीच संस्कृती जपण्याचं काम आम्ही करतो. ट्रॉफी म्हणता माझ्याकडे येऊचे ना. अरे तू मेहनत केलंस ना, काय होता पहिली बारी केलं 3 वर्षापूर्वी काय तुझी होती, झाला नाही इंदस ना. आता भजन व्यवस्थित करू लागलं, एकदम येतं लावलं. प्रयत्न करायचे, आपण प्रयत्न कायम चालू ठेवायचे, त्याच्या मागे यश आपल्याला कायम भेटायचं नाही, त्याचा ऐकायचा नाही. तुझा काय झाला, तू जबरदस्ती केलं, तू समोरचं कोण त्याच्याबरोबर या ठिकाणी प्रवीण सुर्वे बुवा यांच्याकडून माझ्यासाठी 201 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. धन्यवाद. त्याचा कसा झाला की तो कायम ठरवणंच येतात, त्याचा ध्यासात तो
त्याच्यापेक्षा ना ते काम कर ती पेटी घे आणि तुझं कसं ना ते ट्रेन मध्ये घालतात ते तरी बरे घालतात समजता काय ट्रेन मध्ये घालतात ना ते तरी बरे घालतात आंब्यांवर म्हणता आमचा काय काय सांगत तू काय काळा पडला अरे आंब्यांवर देवचे नाही ते लोकांना सांग आतापासूनच तो चालू झालो नाही देऊ शकत सांग ना गेल्या वर्षी दिली असते त्याबद्दल तुझे आभार मानता येईल आता मी घेऊ नको पण पैसे घेतले बघ भजन करायचं आज कसं आहे सृष्टीचा पण नियमच कसं आहे आज लोकांना आज या ठिकाणी महिला मंडळ उपस्थित आहेत खरोखर एकदा जोरदार गाड्या महिला कारण बुवा त्यांचा 50% आरक्षण आहे आता ते लाडके बहिणी पण माझे एकच मत आहे या सरकारला विनंती आहे जी या महिलांच्या या महाराष्ट्रामध्ये महिलांना कुठेतरी योजना देण्यापेक्षा ती सुरक्षित महिला कशी होईल हे करणं गरजेचं आहे आणि ते या सरकारने केलं तर खरोखर खूप बरं होईल कारण लाडकी बहीण आज 1,500 रुपये दिले म्हणजे झाले नाही पण तो खर्च किती वाढलेला आज माणसाचं आयुष्य जगणं हे कठीण झालेलं आहे 28 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष एवढ्या वयाच्या मुलांना अटॅक येतात आज आपण म्हणतो की चायनीज खातो चायनीज बर्गर हे सध्या आपण बाहेरचं खातो त्याचबरोबर मित्र आज आपण जे घरामध्ये तेल देखील लागतोय ते देखील भेटत आहे आणि त्याच्यामुळे माणसाचं आयुष्य आणि अटॅकचं प्रमाण पहिले काळ नाही होता आता अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण कसं राहायचं ते आपण ठरवलं पाहिजे कारण आयुष्य जगायला हे आपल्याला एकदाच भेटतं आयुष्य जगायला आपल्याला एकदाच भेटतं पण ते असं आयुष्य जगायचं म्हणजे ते 20 वर्ष असू दे 40 वर्ष असू दे जीवाची जी काय हा मजा करून घ्यावा पैसो साठवून ठेवू नको पैसो साठवून ठेवलेले तो काही उपयोग नाही कारण पैसो साठवलेलो तो शेवटची आंघोळ ही कायम फळ्यात घालून लागतात किती जरी बंगलो बांधलो तरी त्या बंगल्याला आतमध्ये येऊन कधी पण आंघोळ घालीत नाही बाहेर पैसा काही काय आपला चालणार नाही पण माणूस प्रत्येक तुम्ही सांगितलं की कोविड नाही कवर घालता आज मी हवे तरी असं जरी बसले ना तरी 10 लोक येऊन टाकून जातात ही आपली उभं पोचका होती एका माहिती आहे तो हे वाटूक मध्ये माझ्या बरोबर काढलं कॉलेज खाली झाला ना कॉलेजमध्ये जाऊन पाकाला लावल्यापासून अजून दिसतात ते त्याची वाढणारी त्याच्या बोलते नाही म्हणता लग्नात नाही तो झाला बागेतच म्हणतात आणि बरं मोबाईल घेऊन जातात बाथरूम मध्ये पण मोबाईल घेऊन जातात फक्त आता काय झालं म्हणतात आता एकदा मला खरं कंटाळ येईल एकदा लगीन लावून देते मग मी मोकळ झाली ती घरात येऊ कंटाळली ती पोस्ट करून माका सांगते काय करतो म्हणजे भेटत त्याची ती चांगला त्याला किती सांगा तो वाईट आता तो कसले बघा आता तो संसार चढलो असा झाला जो काय सांगित आणि काय नाही तो भजन देखील तेवढा करणं गरजेचं मंडळी त्यांच्या मनोरंजनाबरोबर भजन करणं गरजेचं काळो भर मी जरी किती जरी पांढरो असतोय ना तरी मनातून देखील पांढरोच असतो मनातून पांढरोच काळो अरे रडा बिडा नको अरे आमच्याकडे तसे होतो त्याचं काय बोलला तर पण रडतात पण टिश्यू पेपरचं बॉक्सच त्याच्या खिशात देतो रडलो का डायरेक्ट होत मेसेज टाक ना खाली आता बस झाला मेसेज टाक ऑनलाईन तेवढा पेटो जमात ना तेवढा पेटो बघे तुझे काय करता काय कर ऐकून सांगू पडून बाहेर गाव गेले तर सकाळी मंगळात जाताना तर काय झाला हा पिसाच काढतोय ना
या ठिकाणी श्यामसुंदर सावंत बुवा यांच्याकडून आमचे पटवाळे विनोद पांडवकर यांसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं बुवा आज या ठिकाणी